एक्झाम्पल नंबर 9. कालच्या होमवर्कचे एक्झाम्पल्स म्हणजे जे एक्झाम्पल जमलेले आहेत ते एक्झाम्पल परत सॉल्व करू. हां मी दिलेले एक्झाम्पल्स हां सांग मग. x into y equal to c square. Okay. At point ct comma c upon t. Okay. That's constant one. c पण कॉन्स्टंट आहे, t पण कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपल्याला याच पद्धतीने घ्यावं लागेल. ओके. नाव चला. दिलेलं फंक्शन काय? कुठल्या टाइपचं फंक्शन? कुठल्या टाइपचं फंक्शन? इम्प्लिसिट. बरोबर. x into y आला म्हणजे इम्प्लिसिट आहे. दिलेलं फंक्शन x into y equal to c square. काय करायचं? डायरेक्ट डिफरन्शिएट करा युनिटच्या नुसार. ओके. डिफरन्शिएट इट with respect to x. ओके. मेगा सांग चला युनिट तुम्ही सांगा. युनिट सांग. हां. दाखव सांग पडतो. into dy by dx plus y into 1 equals to 0. C is a constant. That's derivative is 0. Okay. Then x into dy by dx equal to minus 1. X will be divided by here. dy by dx minus y upon x. Zala derivative. Okay. Now the first part. Slope of the tangent at point c upon t. Okay, equals to काय था? dy by dx at point ct comma c upon t. Okay, that's equals to dy by dx काय? minus y upon x at point c upon t. चला मग आता x काय आणि y काय? x काय ct, y काय c upon t. x व्हॅल्यू y व्हॅल्यू इथे रिप्लेस करा. मायनस y म्हणजे काय c upon t डिवाइडेड बाय c. बर पुढे cc कॅन्सल करून द्यायचं. याच्या डिनॉमिनेटरला कोण असतो? याचा रेसिप्रोकल न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा. बरोबर. मग काय मिळेल बघा. इक्वल्स टू मायनस c upon t into 1 upon ct upon 1 चा रेसिप्रोकल 1 upon ct. न्यूमरेटर काय c upon t त्याला मल्टिप्लाय करा. न्यूमरेटर काय c upon t. ओके. ct upon 1 चा रेसिप्रोकल 1 upon ct याला मल्टिप्लाय केला. cc गेट t into t minus 1 upon t. That's what is my slope of the tangent. Now to find the equation of tangent. Thus t is a constant. त्याला काही फरक पडणार नाही. आपल्या रेग्युलर याच्यामध्ये पुट करता त्याला चेंज काही होणार नाही. ऍज इट इज दिलं तरी काही फरक पडत नाही. Therefore, equation of tangent at point c upon t, okay, which passing through this point with the slope minus 1 upon t square. Equation सांगा minus just y1 minus c upon cd. Okay, c upon 1 equals to m into x minus c. ओके. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. m ची व्हॅल्यू पुट करा. yt minus c upon t equals to minus 1 upon t square in bracket x minus c. minus t square इकडे मल्टिप्लाय केला. एक t कॅन्सल होईल. एक t कॅन्सल झाला. इकडे t पण इकडे पण t स्क्वेअर. एक t कॅन्सल झाला. फक्त t इकडे मल्टिप्लाय करा. म्हणजे t in bracket yt minus c. ओके. नाउ मायनस आतमध्ये गेला मायनस x प्लस त्या टर्म इकडे आलं. हा t आतमध्ये मल्टिप्लाय करा. काय मिळेल मग x minus y t square प्लस इथे झालं. ओके. मग minus ct equals to 0. Just 2 times of ct. म्हणजे बघा x plus y t square minus 2 times of ct equal to 0. Is it linear equation? Linear. What do you mean by linear equation? x आणि y ची पॉवर किती पाहिजे? आहेत का बघा. x आणि y ची पॉवर 1 आहे. बाकीचं काही असो व्हेरिएबल काही असू शकतात.
कॉन्स्टंट काही असू शकतात, त्याचा काही फरक पडणार नाही. टी स्क्वेअर जरी राहिला तर ती कॉन्स्टंट आहे, ती काय कॉन्स्टंट आहे. x plus yt square minus 2ct equal to 0. That's what is the linear equation of line. Make that equation of time. कळतंय? लक्षात येतंय का? ओके. नंतर आता पुढचं हे कळतंय का सर्वांना? कॅल्क्युलेशन काहीच नव्हतं, फक्त CLT च्या फॉर्म मध्ये बस. कळतंय इथपर्यंत? ओके. चला पुढचं स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल sin t square. How to get this? How to get this? याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल हा ऑलरेडी निगेटिव्ह मध्ये होता. 1/t स्क्वेअर चा रेसिप्रोकल t स्क्वेअर आणि मायनस होता तर त्याचा काय होईल प्लस. प्लस असेल तर मायनस मध्ये होतो, बरोबर ना. पण निगेटिव्ह रेसिप्रोकल झाला, निगेटिव्ह निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह झाला, 1/t स्क्वेअर चा t स्क्वेअर, बरोबर. मग पुढे स्लोप ऑफ नॉर्मल आला. इक्वेशन ऑफ नॉर्मल which passing through c, c upon t with the slope t square. Put करा. मग काय y minus y1 काय c upon t t square into x minus c. Okay, पुढे y t minus ct plus c upon t equals to xt cube minus ct square. ct is to इथे क्यूब हा तिकडे मल्टिप्लाय केला, त्याला पण मल्टिप्लाय केला, त्याला चालेल ना. ओके. मग सांग yt minus c equals to xt cube minus ct raised to 4. या टर्म्स तिकडे जाऊ शकतात. काय मग xt cube minus yt minus ct raised to 4 plus c equals to 3. ओके. अशाने डिवाइड करून देऊ का t raised to 4 ने वेगळे की राहू दे का असं राहू द्यायचं काय पडतं तरी. आलं लक्षात? इज इट लिनियर इक्वेशन? यस. हां पुढे जाऊ. पुढे जाऊ प्लस हे पहिले कोणी लिहिलं पण इथे येईल ना. मग डिवाइड कसं करणार तुम्ही? तीने केलं तर इथे तीने केल्यामुळे काय होणार? इथे t स्क्वेअर येईल, इथे y येईल नुसता, इथे t क्यूब येईल आणि इथे c अपॉन t मिळेल. बरोबर आहे. t ने डिवाइड केलं फक्त काय करतो. हां अजून कळलं का? 11 नंबर. 11 नंबरचं एक्झाम्पल बघा. इलेवन नंबरचं एक्झाम्पल काय होतं? 5 equal y equal root 2 sin मला काही कोणती करू शकतो कॅल्क्युलेट केलं सांगताय स्लोप काय असतं डायरेक्ट कोणती कसं काय सांगता येईल? हां डेरिव्हेटिव्ह सांगायचं पटकन डिफरन्शिएट केलं आपला रेग्युलर डेरिव्हेटिव्ह हे एक्सक्लुसिव्ह फंक्शन आहे. sin ऑफ f ऑफ x रूट 2 चा काही संबंध नाही. रूट 2 चा का संबंध नाही कारण कॉन्स्टंट फक्त sin चा डेरिव्हेटिव्ह sin ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय तो cos of f of x into याच्यात f of x काय 2x plus sin of f of x त्याचा वापर करायचा. चला मला आता सांगा dy by dx is equals to root 2 into cos of 2x plus pi by 4 into 2 बरोबर कारण 2x pi by 4 कॉन्स्टंट आहे प्लस मध्ये बरोबर pi by 4 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 2x x चा डेरिव्हेटिव्ह 2 into 1 आलं लक्षात. ओके एवढंच होतं एवढंच आहे ना कळलं.
नक्की चल मग आता पुढे जस्ट 2 रूट 2 cos of 2x plus pi by 4 तर हा झाला माझा divided ओके एक्सप्लिसिट मध्ये तुम्हाला फक्त एकच व्हॅल्यू दिली असेल इम्प्लिसिट मध्ये दोघं व्हॅल्यू असतात एवढं लक्षात ठेवायचं तो पहिला पार्ट स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे at point x is equals to pi चला सांगा पटकन divide by dx at x is equals to pi पुट केलं divide by dx काय 2 root 2 cos of इकडे 2 root 2 cos of 2x plus pi by 4 at point x is equals to pi आता पुट करून झालं सांगा बरं 2 root 2 into cos of 2x 2 into pi by 4 plus pi by 4 okay now then 2 root 2 into cos of denominator से भी numerator section 2 pi plus pi 3 pi by 4 what is cos of 3 pi by 3 pi by 4 in degree डिग्री मध्ये कसं येतं 3 pi by 4 135 what is 135 cos of 135 minus 1 upon root 2 okay that's 2 root 2 into minus 1 upon root 2 2 get root 2 get cancel that's equals to हा डायरेक्ट कसा काढला 135 चा टेबल मध्ये बघू मग काढता येतो ना आपल्याला कसा काढता येतो युनिट सर्कल मध्ये 135 कुठल्या क्वार्टर मध्ये येतो सेकंड मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह cos सॉरी sin आणि कोसेक पॉझिटिव्ह आणि उरलेले 4 निगेटिव्ह मी कोणाची व्हॅल्यू काढतो cos आता cos 135 म्हणजे ऑब्वियसली इथे आला ओके इथला अँगल उरलेला किती राहिला हा एवढा किती आला मला 135 ना 145 का 135 उरलेला किती आहे 45 हा उरलेला 45 तर ज्यावेळेला मी इथे परपेंडिक्युलर पुट करतो त्यावेळेला हा 45 हा 90 हा 45 90 बरोबर मग समोरच्या बाजू किती असतात 1/√2 1/√2 बरोबर मग 1/√2 येत असते मग पण त्या ठिकाणी आपल्याला x आणि y चा हा p पॉइंट असतो त्याच्यामध्ये x म्हणजे कोण असतो cos थीटा x म्हणजे कोण असतो cos थीटा y म्हणजे कोण sin थीटा मग आपल्याला cos थीटा किती माझा 135 cos 135 x ची व्हॅल्यू असते ना cos 135 x x किती काढला होता 1/√2 sin 135 1/√2 कारण दोघांच्या व्हॅल्यू सेम आल्या x आणि y च्या एवढी व्हॅल्यू काय असते x म्हणजे किती 1/√2 एवढी पण व्हॅल्यू किती असते y म्हणजे काय 1/√2 बरोबर मग x आणि y x म्हणजे कोण असतो cos थीटा y म्हणजे कोण असतो sin थीटा थीटा किती आहे 135 पण x ची व्हॅल्यू किती काढली y ची व्हॅल्यू किती काढली पण x आणि y कुठे लाईज होतात मग x निगेटिव्ह आणि y पॉझिटिव्ह मग x निगेटिव्ह आला कारण का तो सेकंड क्वार्टर मध्ये लाईज होता मग cos 135 किती आला ओके एवढं सांगण्याची काहीच गरज नव्हती डोळ्यासमोर एवढी फिगर पण ठेवली असती डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचं टेबल बघण्याची गरज नाही टेबल पाठ करायचा नाही टेबल पाठ करायची वेळ आली असेल तर समजून घ्यायचं की आपला IQ लेवल कमी झाला ओके कारण आपल्याला विचार करून आपण करू शकतो थिंकिंग नाही करू शकतो फक्त एवढं ऑब्झर्व करायचं डायरेक्ट करायचं ओके इक्वल्स टू काय आलं पाहिजे रूट 2 कॅन्सल झाला -2 मग स्लोप किती आला माझा -2 मग इक्वेशन ऑफ टँजेंट हा y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या याच्यावर काढा y ची व्हॅल्यू कशी काढणार हा x ती एक व्हॅल्यू राहिली कारण आपल्याला फायनल आन्सर मध्ये x आणि y चे दोघे व्हॅल्यू पुट करावे बरोबर कारण आपले x1 y1 माहिती आहे का नाही मला x1 माहिती आहे x1 काय pi by 4 x2 ची व्हॅल्यू y1 ची व्हॅल्यू मला काढावी लागेल बरोबर मग टू फाइंड y ओके y ची व्हॅल्यू किती आहे √2 sin of 2x plus pi by 4
बरोबर. मग बघा आता x व्हॅल्यू पुट करा. x व्हॅल्यू किती त्या ठिकाणी pi by 4. मग √2 into sin of 2 into pi by 4 plus pi by 4. Okay. Then √2 into sin 3 pi by 4. परत sin 135. परत 1 upon √2. तीच व्हॅल्यू आहे ना. 1 upon √2. That's √2 into 1 upon √2 equals to y ची व्हॅल्यू किती आली. मग मला सांगा टँजंट कुठून पास होतो. टँजंट पासिंग थ्रू. Therefore x ची व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी पाय बाय 4. y ची व्हॅल्यू काय आली तो झालं ना पाय बाय 4 कॉमा 1. पाय बाय 4 कॉमा 1. दॅट्स व्हाय द पॉइंट. जो पॉइंट आपण ज्या ठिकाणी टँजंट काय करतोय पास करतोय. मग आता मला ज्या पॉइंट मधून पास होतोय तो पॉइंट माहिती आहे, त्या टँजंटचा स्लोप माहिती आहे, तर मला इक्वेशन काढता येईल ना. इथे x1 काय घ्यायचा पाय बाय 4 आणि y1 1. but therefore equation of tangent, okay, finally y minus y1 equals to m in bracket x minus x1. जनरली इम्प्लिसिट फंक्शन मध्ये फक्त एकच व्हॅल्यू दिलेली असते. काही फंक्शन मध्ये जनरली ट्रिग्नोमेट्री मध्ये एकच व्हॅल्यू दिलेली असते आणि त्या एक व्हॅल्यू वरनं आपल्याला दुसरी व्हॅल्यू अगोदर x ची व्हॅल्यू आपण जो स्लोप काढला तो काढून घ्या. आपल्याला x ची व्हॅल्यू दिली असेल तर y आपल्याला याच्यामध्ये पुट केलं की y ची व्हॅल्यू मिळते ऑटोमॅटिकली. कारण ज्या पॉइंट मधून पास होतं दुसरा पॉइंट पुट केला की आपल्याला पहिला पॉइंट मिळू शकतो किंवा पहिला पॉइंट पुट केला तर दुसरा पॉइंट मिळू शकतो. मग मला x दिलेला होता त्याच्यावरनं कोण फाइंड आउट केला y. ज्या पॉइंट मधून टँजंट मी काढणार आहे तो पॉइंट मी फाइंड आउट केला. पण टँजंट त्या पॉइंटचा स्लोप किती आला माझा -2. बरोबर. मग त्या पॉइंटचा स्लोप आला तो पॉइंट आला टँजंट स्लोप पॉइंट फॉर्म्युलानुसार मला टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे. म्हणजे y minus y1 y1 1 m minus 2 x minus x1 x1 is याला सॉल्व करायचं. आन्सर पाय हा रियल नंबर आहे. आपल्या क्वेश्चन मध्ये किंवा आपल्या एक्सप्रेशन मध्ये आला तरी काही फरक पडत नाही हे लक्षात ठेवायचं. चला मग y minus 1 equals to -2 आतमध्ये गेला -2x minus plus pi by 2. बरोबर. ओके. आता pi by 2 कसं होतं या दोघं टर्म्स इकडे होते. pi by 2 काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मध्ये त्याला बाजूला जातो. अगोदर x घ्या 2x plus y minus 1 plus pi by minus y equals to 0. वाटतंय 2 ने मल्टिप्लाय करूया. चल 2 ने मल्टिप्लाय केलं थोडं का तर काय मिळेल 4x plus 2y minus 2 minus 5 equals to 0. चल इज इट क्लिअर इक्वेशन. कसलं इक्वेशन आलंय कसलं टँजंटचं कोणामधून पास होतोय which passing through pi by 4 comma 1 1 y ची x1 ची व्हॅल्यू दिली होती. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट केली y1 ची म्हणजे y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. बरोबर. स्लोप कशावरून काढला लक्षात आलं. रेग्युलर डेरिव्हेटिव्ह घेतला. रेग्युलर डेरिव्हेटिव्ह मध्ये ज्या x आणि y च्या व्हॅल्यू त्या पुट केल्या. x ही होती जनरली एक्सप्लिसिट मध्ये x व्हॅल्यू पुट केली. मला कोणाची व्हॅल्यू मिळाली स्लोप ऑफ द टँजंट मिळाला. नंतर y काढला आणि त्या पॉइंटला कोणाला काढलं इक्वेशन ऑफ टँजंट मिळालं. नॉर्मलचा काढता येईल का याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल काय 1/2 मायनस काय मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 2 चा रेसिप्रोकल 1/2. हा कोणाचा स्लोप आला नॉर्मलचा. त्याच पॉइंट मधून पास नॉर्मल. बरोबर. फक्त स्लोप बदलेल आणि बाकीचं कॅल्क्युलेशन समजतं इथपर्यंत. ओके. याच्यात काही प्रॉब्लेम ओके. example number 12 x is equals to 1/2 y is equals to t minus 1/t at point t is equals to 2. Now first of all we have to find the values of x and y at point t. त्या t पॉइंट ला x आणि y च्या व्हॅल्यूज काढा. कारण x आणि y च्या व्हॅल्यू मला ज्या वेळेला मी इक्वेशन काढेल त्यावेळेला मला लागणारच आहे. ओके. टू फाइंड x and y okay at t is equals to 2. Therefore x is equals to 1/t means 1/2. Therefore x is equals to 1/2 and y is equals to t minus 1/2. So t plus y is equals to 2 minus 1/2. Thus y is equals to 4 minus 1/3. 3/2. x निघाला y निघाला. आता ह्या पॉइंट्सला मला स्लोप ऑफ द हे काढायचं. स्लोप डिवाइड बाय डेश काढायचा ॲज वेल ॲज
इक्वेशन ऑफ टँजंट पण करायचं. नॉर्मलचं काढता येतं, टँजंटचं काढावं लागेल. नाउ मग डेरिव्हेटिव्ह लेट्स x is equals to 1 upon t. Derivative. Differentiate it with respect to which type of function is that? Parameter. dx by dt is equals to minus 1 upon t. 1 upon t चा derivative minus 1 upon t square. Okay. Equation further. नंतर also y equals to t minus 1 upon t. Differentiate it with respect to t. dy by dt equals to 1 plus 1 upon t square. Okay. Now here are माझा derivative. Okay, parametric function चा. पण आता आपला combined derivative dy by dx. dy by dx by using rule for derivative of by rule. Derivative just dy by dx equals to चला सांगा dy by dt upon dx by dt. dy by dt सांगा 1 plus 1 upon t square divided by dx by dt minus 1 upon t square. याला क्रॉस मल्टीप्लाय करा. चला t square plus 1 upon t square divided by minus 1 upon t square. t square get cancel minus t square plus 1. बरोबर कळलं इथपर्यंत? ओके. चला आता dy by dx पहिला स्लोप ऑफ द टँजंट. स्लोप ऑफ द dy by dx झाला ना आपला. स्लोप ऑफ टँजंट मी अगोदर पण सांगितलं. फक्त तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू जमलेलं असेल. x आणि y कुठून काढायचं असेल. बाकीचा डेरिव्हेटिव्ह जमणार पाहिजे. जमायलाच पाहिजे. काही झालं तरी जमायला पाहिजे. कारण तो dy by dx x आणि y च्या आल्या नसतील म्हणून ते जमलं नसतं. कसा काढायचा लक्षात घ्या. कारण फंक्शन नुसार तो x आणि y बदलतो. इम्प्लिसिट असलं तर काय करतो, एक्सप्लिसिट असलं तर काय करतो, किंवा पॅरामीट्रिक असलं तर काय करतो. x आणि y कुठून काढायचे हे आपल्याला लक्षात आलं. ओके. नाउ स्लोप ऑफ द टँजंट. चला काय मग dy by dx at t equal to 2. चला सांगा dy by dx काय minus in bracket t square plus 1 at point t is equals to 2. Therefore t ची व्हॅल्यू पुट केली. That's why it minus 5 हा स्लोप आला. आता इक्वेशन ऑफ टँजंट which passing through 1/2 comma 3. Okay, therefore equation of tangent which passing through 1/2 comma 3 upon 2 with the slope minus 5. Okay, therefore y minus y1 3 upon 1. Okay, slope. Okay, x minus 1/2 cross multiplication 2y minus 3 upon 2. Okay, इथे पण cross multiply minus 5 in bracket 2x minus 1 upon 2 cancel झाला. minus 5 आपण मल्टीप्लाय करू द्या. काही 2y minus 3 equal to minus 10x plus 5. तर दोघे टर्म इकडे आले, मायनस मधून इकडे प्लस मधून. चला सांगा मग 10x plus 2y minus 3 minus 5 equals to 0. Therefore, the final required equation is 10x plus 2y minus 8 equals to 0. कॉमन निघेल कोणतं 2 तिकडे जाताना 0 होते. बरोबर. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल बरोबर 5x plus y minus 4 equals to 0. जरा पुढे आता इक्वेशन ऑफ नॉर्मल करताना आपल्याला स्लोप लागेल. याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल काय 1/5. परत त्याच पॉइंट मधून पास होतोय. याच पॉइंट मधून पास होतोय. बरोबर. तो स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे. स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा. नॉर्मलचा स्लोप आणि नॉर्मलचं इक्वेशन दोघं इक्वेशन लक्षात. ओके. होमवर्कचं 5 नंबरचं एक्झाम एक्सरसाइज 2.1 मधलं क्वेश्चन फर्स्ट मधलं 5th नंबर. ओके. एक्झाम्पल काय सांगतो x into sin 2y equals to y into cos 2x at pi by 4 and pi by 2. x1 y1 काय इथे x1 is pi by 4, y1 is pi by 2. Okay, which type of function is that? Which type? Implicit. Take a
derivative directly by using u into v on both sides. Okay, and find dy by dx on side. किंवा मग एका बाजूला y आला u upon v वापरा आणि सॉल्व करा. dy by dx मिळू शकतो असं त्या पद्धतीने मिळेल असंही मिळेल. ओके, डायरेक्ट केलं तर चालेल का? चला याचा डेरिव्हेटिव्ह सांगा u into v नुसार. हा v इकडे असेल डेरिव्हेटिव्ह सांगा. डिफरेंशिएट केला x into sin 2y चा डेरिव्हेटिव्ह cos 2y into 2y चा डेरिव्हेटिव्ह अँगल 2y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2l इक्वल्स जस्ट प्लस dy by dx. ओके प्लस पुढे सांग sin 2y into 1. ओके इक्वल आलं लक्षात. ओके पुढे इक्वल्स टू y into cos 2x. y into cos 2x. हाँ y into minus sin 2x into 2 plus cos 2x into dy by dx. ओके dy by dx टर्म एका बाजूला आहे पुढे टर्म एका बाजूला आहे. मग सांगा चला आता कोणत्या आणायचं तिकडचे इकडे आणायचं तिकडचे तिकडे जाऊ चला चला x plus 2 into cos of 2y into dy by dx minus cos of 2x into dy by dx. या टर्म्स तिकडे गेले सांगा minus 2y into sin 2x minus sin 2 बरोबर इथपर्यंत. ओके कॉमन काढून घ्या अगोदर आणि मग त्याला तिकडे कॉमन काय येतोय इथे काय जमलेलं होतं इथे काय जमलेलं होतं डेरिव्हेटिव्ह हा असं कोणाला जमलेलं होतं ट्राय केलं पण जमलेलं असेल पुढे होतं काय जमलेलं dy by dx minus in bracket 2y into sin 2x plus sin 2y dy by dx काढला गेले की झालं आपलं मेन पार्ट तिथे संपून जातो. बाकीचं काय फक्त व्हॅल्यू आहे फॉर्म्युला आहे पुट केलं संपलं सगळं. हा तिकडे जाताना डिवाइड करतो सांगा 2x into cos of 2y minus cos 2x बरोबर. आता डेरिव्हेटिव्ह निघाला हा dy by dx आला मग पुढे स्लोप ऑफ द tangent मी रफली कॅल्क्युलेट करतोय लिहू नका तुम्हाला तुमच्या पद्धतीने आपण जसं लिहिलं अगोदर त्या पद्धतीने द्यायचं. मी जसं लिहिले तसं नाही मी अगोदर लिहून दिले त्याच पद्धतीने द्यायचं त्याच्यामुळे सरांनी लिहून दिले चालतं तसं अजिबात नसतं. ओके हां dy by dx बघा minus 2y into sin 2x plus sin 2y divided by 2x into cos of 2y minus cos 2x at point 5/4 चला x व्हॅल्यू 5/4 पुट करा 5/4 आणि 5/2 पुट करा x व्हॅल्यू पुट करा चला minus 2y 5/2 into 2 into 5/2 minus sorry plus sin 2 into 5/2 okay divided by 2 into 5/4 into cos 5/2 cos of 2 into 5/2 चला जे 0 आहे त्या 0 करून द्या बाकीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. चला सांगा just 2 to get cancelled sin pi 0 sin pi काय होते 0 ओके cos 5/2 0 या दोघं व्हॅल्यू 0 ओके sin just 2 to the 5/2 sin 5/2 1 sin 5/2 is 1 2 to get cancelled sin pi cos pi is minus 1 balance put minus in bracket have to cancel with pi into 1 plus 0 0 आला है
divided by plus pi by 2. Okay, next into minus 1 बरोबर ना, minus 0 बरोबर. पुढे minus pi by 2 येतो ना डिनॉमिनेटर, minus pi upon minus pi by, then reciprocal multiply झाला, minus minus get plus, minus minus plus होऊन जाईल, pi into 2 upon pi, thus pi get cancel equals to 2. The value becomes a 2. The slope of the tangent is 2. Slope of the tangent is 2. याला तो गेलो होता, आता इथून पुढे करता येईल ना. स्लोप आलाय टँजंटचा, पॉइंट माहिती आहे x1 y1, पुढे पुट करायचा इक्वेशन ऑफ टँजंट पुट केला, कॅल्क्युलेट केला की आपल्याला फायनल आन्सर येईल. निगेटिव्ह रेसिप्रोकल काढला की आपल्याला नॉर्मलचा स्लोप मिळेल. दोघांच्या मध्ये परत तिथेच पुट करा. कळतंय? ओके, ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट?